let R be a relation on A, and we know that if R is a transitive, then R composition आहे, इज सबसेट ऑफ आर. कंपोजिशन जर आपण केलं आर आरचं तर ते सुद्धा आरचा सबसेटच होईल. ठीक आहे, दॅट इज आर स्क्वेअर इज सबसेट ऑफ आर. तसंच आर क्यूब तुम्ही केलं, आर क्यूब म्हणजे आर स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, हा सबसेट होणार आहे आर स्क्वेअरचा, आणि आर स्क्वेअरचा सबसेट होईल, आर स्क्वेअर हा सबसेट होणार आहे आरचा. म्हणजेच आर क्यूब इज सबसेट ऑफ आर स्क्वेअर इज सबसेट ऑफ आर. ठीक आहे, अँड सो ऑन and so on. That is r raised to n is subset of r for every n greater than or equal to 1. ठीक है. If we denote r infinity, r raised to infinity, union of r rn equal to 1 to infinity, म्हणजे काय, r1 union r2 union dash 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 dash. याला नोटेशन दिलं आर रेस टू इन्फिनिटी. ठीक आहे, देन आर रेस टू इन्फिनिटी सुद्धा जी येईल ते सबसेट ऑफ आर येईल. हेन्स इफ आर इज ट्रान्झिटिव्ह देन आर रेस टू इन्फिनिटी इज सबसेट ऑफ आर. आर आपण ऑलरेडी ट्रान्झिटिव्ह घेतलं आर. ठीक आहे, तर हे असं मिळतं आपल्याला आर रेस टू इन्फिनिटी इज सबसेट ऑफ आर. Okay, R is a relation on A. Theorem. Let R be a relation on set A, then R raised to infinity is the smallest transitive relation on A that contains R. ठीक है, that contains R. R raised to infinity is the smallest transitive relation on A that contains R. R contain. Proof. Let R be a relation on set A. ठीक है, R raised to infinity का है, तर union of R R1 R2 R3 dash dash dash. ठीक है, then this, since R is a relation on A, R raised to n is also relation on A for every n greater than or equal to 1. R raised to infinity is also relation on A. ठीक आहे, हे सरळ सरळ आहे, कारण हा R raised to infinity काय होतं, सबसेट ऑफ आर आहे, बरोबर आहे. ते सुद्धा काय होणार आहे, रिलेशनच होणार. आता क्लेम आर रेस टू इन्फिनिटी इज ट्रान्झिटिव्ह. सपोज xy belongs to r raised to infinity. ठीक आहे, and yx belongs to r raised to infinity. ट्रान्झिटिव्ह ची डेफिनेशन पुन्हा रिवाइज करा. काय आहे ट्रान्झिटिव्ह ची डेफिनेशन? Suppose AB and BC belongs to R. This implies AC belongs to R. हे जर सॅटिस्फाय झालं तर R ट्रान्झिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणून आपण दोन पेअर घेतल्या XY आणि YZ बिलॉंग्स टू R रेस टू इन्फिनिटी. आता आपल्याला दाखवायचं काय, XZ बिलॉंग्स टू R रेस टू इन्फिनिटी. देन XY बिलॉंग्स टू R रेस टू इन्फिनिटी, YZ बिलॉंग्स टू I रेस टू इन्फिनिटी. सो दिस इम्प्लाइज हे युनियन आहे ना, हे आर रेस टू इन्फिनिटी म्हणजे काय, आर रेस टू 1 युनियन आर रेस टू 2 युनियन डॅश डॅश डॅश. मग XY कुठल्या तरी आर मध्ये असेल आर रेस टू एम, बरोबर आहे, आणि YZ कुठल्या तरी आर रेस टू एन मध्ये असेल फॉर सम MN ग्रेटर दॅन इक्वल टू 1. लक्षात येते का, आर रेस टू इन्फिनिटी म्हणजे काय, R1 युनियन R2 युनियन डॅश 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 डॅश. मग ज्यावेळी आपण XY आणि YZ आर रेस टू इन्फिनिटी मध्ये घेतोय, ठीक आहे, आर रेस टू इन्फिनिटी, मग तो XY आणि YX कुठेतरी R1 R2 R3 कुठेतरी असेल, कुठल्या तरी असेल, तो समजा कुठं आहे
r⁻m मध्ये आणि r⁻n मध्ये. ठीक आहे, ओके. आता सो दिस इम्प्लाइज r⁻m आणि r⁻n एकत्र केले आपण म्हणजे r⁻m इंटू r⁻n, म्हणजेच काय r⁻m प्लस n. कॉम्पोजिशन, या दोघांच्या कॉम्पोजिशन मध्ये xz असणार. ठीक आहे, कॉम्पोजिशन मध्ये. आणि r⁻m प्लस n हा कुठल्या तरी r⁻∞ म्हणजे काय r1 युनियन r2 युनियन डॅश डॅश डॅश, म्हणजे ते r⁻∞ मध्ये r⁻m प्लस n असणार हा सेट रिलेशन. ठीक आहे, so xy belongs to r⁻∞ and yz belongs to r⁻∞. This implies xz belongs to r⁻∞. So r⁻∞ is transitive. ठीक आहे. इथपर्यंत झालं. नेक्स्ट पार्ट आपल्याला राहिला काय, स्मॉलेस्ट आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे कुठला तरी एक मोठा दाखवायला लागेल. लेट एस बी एनी ट्रान्झिटिव्ह रिलेशन ऑन ए अँड आर इज सबसेट ऑफ एस. ठीक आहे, देन r⁻n is subset of s⁻n. Composition केलं r n times s n times for every n greater than or equal to 1. ठीक आहे, हेन्स युनियन केली दोन्ही बाजूला n equal to 1 to infinity पर्यंत, म्हणजे r⁻∞ सबसेट ऑफ s⁻∞. दोन्ही बाजूला युनियन केली. since s is ट्रान्झिटिव्ह असल्यावरती आपण मगाशी डेफिनेशन बघितली, r ट्रान्झिटिव्ह असताना r⁻∞ सबसेट ऑफ r असतो, बरोबर आहे. मग s पण ट्रान्झिटिव्हच आपण घेतलाय, s सुद्धा आपण काय घेतलाय, ट्रान्झिटिव्ह घेतलाय. ठीक आहे, अँड r इज सबसेट ऑफ s. So s⁻∞ is subset of s, hence r⁻∞ is the smallest transitive relation on A containing r, contains r. ठीक आहे, बघा इथं r is subset of s. ठीक आहे, आणि r⁻∞ सुद्धा सबसेट ऑफ r आहे. r is सबसेट ऑफ s आहे. ठीक आहे, पण s आणि s जो आहे तो ट्रान्झिटिव्ह असल्यामुळे s⁻∞ सुद्धा सबसेट ऑफ s आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं, r⁻∞ is the smallest transitive relation on A that contains r. बरोबर आहे, r⁻∞ स्मॉलेस्ट झाला, तो r मध्ये कंटेन होणारच आहे. ठीक आहे, आता ह्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे प्रूफ काय कोण विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे, आणि नेहमी ह्या पुस्तकामध्ये एक्स्ट्रा लिहिलेलं असतं जे सिलेबस मध्ये नाही. ठीक आहे, रिमार्क बघा,
द ट्रांजिटिव क्लोजर ऑफ आर इज डिनोटेड बाय आर टी. ट्रांजिटिव क्लोजर, ठीक आहे, इट इज द स्मॉलेस्ट रिलेशन विच कंटेन्स आर and which is transitive. If the cardinality of the set A is n, cardinality is a symbol, mod of A equal to n, then transitive closure of R is given by transitive closure काय होईल, RT, R union R square plus union R cube union डॅश 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 कुठपर्यंत R raised to n पर्यंत. म्हणजे A मध्ये जर n एलिमेंट असतील तर आर स्क्वेअर आर युनियन आर टू युनियन आर थ्री युनियन कुठपर्यंत आर रेस टू एन पर्यंत केलं की तुम्हाला ट्रान्झिटिव्ह क्लोजर मिळेल आर टी. ठीक आहे, वेअर आर स्क्वेअर इक्वल टू आर इंटू आर, आर क्यूब म्हणजे काय आर स्क्वेअर इंटू आर एक्सेट्रा. ठीक आहे, द ट्रान्झिटिव्ह क्लोजर ऑफ द रिलेशन आर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय अन अल्टरनेट मेथड नोन ॲज द अल्टरनेटिव्ह मेथड नोन ॲज मॅट्रिक्स मेथड. मॅट्रिक्स मेथडने सुद्धा ट्रान्झिटिव्ह क्लोजर ट्रान्झिटिव्ह क्लोजर काढता येतो. ट्रान्झिटिव्ह क्लोजर म्हणजे काय या नोटमध्ये कळतंय बघा, मॅट्रिक्स मेथडने सुद्धा काढता येतो. ठीक आहे, आणि असा सुद्धा काढता येतोय. म्हणजे काय, आर दिलेला असेल, आर ट्रान्झिटिव्ह असेल तर याचा ट्रान्झिटिव्ह क्लोजर कसा करायचा, ए मध्ये समजा एन इलेमेंट आहेत किंवा सपोज मी 3 घेतो. ठीक आहे, 3 घेते, 3 ए मध्ये 3 एलिमेंट, तर काय करायचं, आर एस टू 1 फाइंड करायचं जो आरच असेल, आर स्क्वेअर फाइंड करायचा, आर क्यूब फाइंड करायचा, 3 पर्यंत जायचं आणि यांची युनियन करायची. यांची युनियन केली की तो असतो ट्रान्झिटिव्ह क्लोजर. ठीक आहे, ओके. आता हा जो थेरम आता आपण घेतला ह्याचं फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, प्रूफची काय आवश्यकता नाही. ठीक आहे, ऍक्च्युली हा सिलेबस मध्ये पण नाही. सिलेबस मध्ये स्टेटमेंट दिलेलं नसतं, पण त्या पॉइंट खाली हा थेरम तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे समजा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. ठीक आहे, आता मॅट्रिक्स मेथडनी कसं फाइंड आउट करायचं, तर आरचा मॅट्रिक्स, आर स्क्वेअरचा मॅट्रिक्स म्हणजे सॉरी आर आर रिलेशन असेल. ठीक आहे, आर स्क्वेअर फाइंड आउट करायचा त्याचा मॅट्रिक्स, आर क्यूब फाइंड आउट करायचा त्याचा मॅट्रिक्स, असा आर रेस टू एन चा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आणि ते जॉईन करायचे. आणि ते जॉईन केल्यानंतर जो मॅट्रिक्स येईल एम आर टी सपोज, त्या मॅट्रिक्स वरून जे रिलेशन येईल ते ट्रान्झिटिव्ह क्लोजर असेल. ठीक आहे, ठीक आहे. The relation r raised to infinity is called the transitive closure of the relation r. आता एक्झाम्पल बघा, let a 1 2 3 4 be the set. ठीक आहे, let r be relation on r given by r 1 2 2 3 3 4 2 1. ठीक आहे, हे दिले. आता हे ट्रान्झिटिव्ह आहे का, फाईन ट्रान्झिटिव्ह क्लोजर. हा ट्रान्झिटिव्ह असणारच आहे बघा, 1 2 2 3 belongs to r. This implies वन टू टू थ्री 1 3 आहे का. ठीक आहे, नाही असंच दिलेलं आहे त्यांनी, आर दिलेला आहे, तर जरुरी नाही की तो ट्रान्झिटिव्ह असेल, पण ट्रान्झिटिव्ह क्लोजर जो काढू ना तो ट्रान्झिटिव्ह असणार आहे. बघूयात आपण. हा ट्रान्झिटिव्ह, हे ट्रान्झिटिव्ह रिलेशन आपण इथं बघितलंय या पहिल्या पॉइंट मध्ये, पण ट्रान्झिटिव्ह क्लोजर कसा फाइंड आउट करायचा आहे ती ही मेथड आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, ए मध्ये किती एलिमेंट आहेत, 4 आहेत, म्हणजे कार्डिनॅलिटी 4 आहे.
म्हणजे आर फाइंड आउट करायचा आहे, आर दिलेलाच आहे, आर स्क्वेअर काढायचा आहे, आर क्यूब काढायचा आहे आणि आर रेस टू 4 काढायचा आहे. ठीक आहे, आता आर स्क्वेअर काढायचा म्हणजे काय, आर आणि आरचं कॉम्पोजिशन काढायचं आहे. ठीक आहे, बघा आता पहिली पेअर घ्यायची आर मधली, काय काढतोय, आर कॉम्पोजिशन आर. आता आर मध्येच सेकंड प्लेसला 2 घेतलाय, 1 2 आहे, बरोबर आहे. 2 फर्स्ट प्लेसला असणारे कुठल्या कुठल्या पेअर आहेत, तर 2 1 आहे, बरोबर आहे, 2 1. कॉम्पोजिशन म्हणजे काय असतं, तर ए बी आणि बी सी असेल. ठीक आहे, ओके. ए बी बिलॉंग्स टू सपोज आर आणि बी सी बिलॉंग्स टू सपोज एस आहे. तर आर कॉम्पोजिशन एस मध्ये काय येणार आहे, एसी, बरोबर आहे, एसी. मग बघा 1 1 आर स्क्वेअर मध्ये आला. ठीक आहे, पुन्हा 1 2 घेऊन पुढे आणखी 2 3 चा पण 2 आहे ना फर्स्ट प्लेसला, मग हे जॉईन करायचे म्हणजे 1 3 बिलॉंग्स टू आर स्क्वेअर. ठीक आहे, पुन्हा आता आता 1 2 च संपलंय, 1 2 सेकंड प्लेसला 2 आहे, फर्स्ट प्लेसला 2 असणारे झालेत. आता पुढचा एलिमेंट घ्यायचा 2 3 2 3. आता 3 फर्स्ट प्लेसला असणारा कुठले एलिमेंट आहे, 3 4 आहे, 3 4 म्हणजे 2 4 आर स्क्वेअर मध्ये येईल. ठीक आहे, आता 2 1 घ्या, आता संपलं ते 2 3 3 2 2 3 च झालं. आता 3 4 का नाही घेतलं, 3 4 का नाही घेतलं, हे बघा 3 4 4 सेकंड प्लेसला आहे, पण 4 फर्स्ट प्लेसला असणाऱ्या कुठल्या पेअर आहेत का आर मध्ये, आर कंपोजिट आर घेतोय, नाही आहेत म्हणून ते सोडून दिलं. ठीक आहे, आता 2 1 घ्या आणि 2 1 सेकंड प्लेसला 1 आहे, म्हणजे फर्स्ट प्लेसला 1 असणारे कुठले पेअर आहेत, 1 2 हेच आहे. ठीक आहे, म्हणजे येईल 2 2, म्हणजे आर स्क्वेअर मध्ये कुठले आलेत एलिमेंट, 1 1 1 3 2 2 2 4. ओके, आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचंय आर क्यूब. आर क्यूब म्हणजे आर कॉम्पोजिशन विथ आर स्क्वेअर. लक्षात आलं का? ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला आर सुद्धा बघायचंय आणि आर स्क्वेअर पण बघायचं आणि त्यांचं कॉम्पोजिशन पण घ्यायचंय. बघा इथं आर घेऊया कुठेतरी, हा ओके. आता आर दिसतोय तुम्हाला, हा वरती आर दिसतोय, आर स्क्वेअर दिसतोय, बरोबर आहे. आता आर मधली 1 2 पेअर घेतली, 1 2, आणि आर स्क्वेअर मध्ये फर्स्ट प्लेसला 2 कुठले कुठले एलिमेंट 2 2 येतोय, असे कुठले कुठले ऑर्डर आहेत, ऑर्डर पेअर आहेत, तर 2 2 आहे आणि 2 4 आहे, बरोबर आहे. 2 2 घ्यायचा आर स्क्वेअर मधला, म्हणजे झालं त्यांचं कॉम्पोजिशन घेतलं, 1 2 झालं, हे झालं आर क्यूब मध्ये गेला तो. ठीक आहे, आता 2 4 2 4 म्हणजे 1 4 आर क्यूब मध्ये गेला. ठीक आहे, आता फर्स्ट प्लेसला 2 असणाऱ्या आर स्क्वेअर मधले एलिमेंट संपले. ठीक आहे, ओके. आता पुढचं बघा 2 3 2 3, एक मिनिट, आर स्क्वेअर, हा 2 3. आता आर स्क्वेअर मध्ये ऑर्डर पेअर बघायचे. फर्स्ट प्लेसला 3 असणारे कुठं आहेत का एलिमेंट, इथं नाही येत आर स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे. मग 2 3 सोडून द्यायचा. लक्षात येतं काय, 2 3 सोडून दिला. आता 3 4 बघा, 3 4 आर मधला 3 4. आता 4 फर्स्ट प्लेसला असणारे ऑर्डर पेअर आर 2 मध्ये आहेत का, नाही येत, बरोबर आहे. म्हणजे 3 4 पण सोडायचा. आता 2 1 2 1 आणि आर 2 मध्ये फर्स्ट प्लेसला 1 असणारे किती पेअर आहेत, 1 1 आहे आणि 1 3 आहे. ठीक आहे, मग 2 1 1 1 म्हणजे 2 1. ठीक आहे, ओके.
आणि 2 1 1 3 हे आहे, म्हणून 2 3 R3 मध्ये येईल. लक्षात येतंय? ओके, म्हणजे R3 मध्ये कुठले एलिमेंट आलेत? हे सगळे जे आता काढले ते सगळे R3 मध्ये आले. आता राहिलंय R4 काढायचं. R4 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 म्हणजेच काय? R इंटू R क्यूब. ठीक आहे, म्हणजे R मधले एलिमेंट बघायचे ऑर्डर पेअर आणि R क्यूब मधले. आता बघा इथे दिसत आहेत. ठीक आहे, R मधलं आपण इथे लिहून घेऊया. R इक्वल टू 1 2 2 3 3 4 2 1 R लिहिला आपण. ठीक आहे, आता दिसतोय. आणि R क्यूब इथं आहेच, R क्यूब आहे. R मधला पहिला एलिमेंट 1 2 1 2 1 2 2 सेकंड प्लेसला आहे, बरोबर आहे. आता फर्स्ट प्लेसला 2 असणारे किती पेअर आहेत R3 मध्ये? तर 2 1 आणि 2 3, बरोबर आहे. म्हणजे 1 1 होईल, हे बघा इथे लिहिलंय 1 1 होईल R4 मध्ये. ठीक आहे, आता 2 3 पण आहे, म्हणजे 1 3 होईल R4 मध्ये. ओके, ठीक आहे, लक्षात आलं का? आता पुढची पेअर बघा, 2 3 2 3 R मधली पेअर 2 3 सेकंड प्लेसला 3 आहे, म्हणजे R3 मध्ये फर्स्ट प्लेसला 3 असणारे पेअर आहेत का इथं? नाही, बरोबर आहे, ते सोडून द्या. ओके, आता 3 4 बघा, 3 4 3 4 सेकंड प्लेसला 4 आहे. आता R3 मध्ये फर्स्ट प्लेसला 4 असणारे आहेत का एलिमेंट? नाहीयेत, सोडून द्या ते. बरोबर, ते सोडून द्यायचं. आता 2 1 2 1 1 सेकंड प्लेसला आहे. फर्स्ट प्लेसला 1 असणारे किती पेअर आहेत? 1 2 आणि 1 4 आहे, म्हणजे 2 1 1 2, म्हणजे 2 2 काय होईल? R4 मध्ये जाईल, बरोबर आहे. आता पुन्हा 2 1 आणि 1 4 2 1 आणि 1 4, म्हणजे 2 4 बिलॉंग्स टू R4, बरोबर आहे. म्हणजे हे 2 पेअर झाले, हे 2 पेअर झालेत ऑर्डर पेअर, हे R4 मध्ये येणार. बघा 2 2 2 4, लक्षात ठेवा. हे बघा आले, 2 2 आणि 2 4 आले का? म्हणजे R4 मध्ये काय आलं? 1 1 1 3 2 2 आणि 1 1 1 3 2 2 2 4, हे एलिमेंट R4 मध्ये आले. लक्षात येते का? काय शंका असेल तर विचारा इथं. ठीक आहे, आता कार्डिनॅलिटी ऑफ ए किती आहे? 4, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत? 4 आहेत. देन द ट्रान्झिटिव्ह क्लोजर ऑफ R इज R raised to infinity is equal to R union R2 union R3 union R4. ओके, हे जे जे काढलेत आपण R2 R3 R4 आणि R, ह्यांची युनियन घ्यायची. ह्यांची काय करायची? युनियन घ्यायची आणि ते एलिमेंट R raised to infinity मध्ये लिहायचा. आणि R raised to infinity हा तुमचा ट्रान्झिटिव्ह क्लोजर आहे. क्लिअर झालं?
क्लिअर झालं का? प्रॉब्लेम क्लिअर झाला? आता हा ट्रान्झिटिव्ह आहे का? ट्रान्झिटिव्ह क्लोजर म्हणतोय आपण. आर दिलेला तो ट्रान्झिटिव्ह नव्हता, पण हा ट्रान्झिटिव्ह असणार आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल ट्रान्झिटिव्हची डेफिनेशन काय? ए बी अँड बी सी बिलॉंग्स टू आर असेल, ठीक आहे. तर ए सी सुद्धा बिलॉंग्स टू आर आला तर ते रिलेशन ट्रान्झिटिव्ह असतं. बघा आता फॉर एक्झाम्पल 1112 1112 बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज 12 बिलॉंग्स टू आर. आहे का? आहे, ठीक आहे. आता आपण दुसरं घेऊ 13 फॉर एक्झाम्पल. 13 आणि 34 घेऊ, बरोबर आहे. 1334 बिलॉंग्स टू आर आहे. तर 14 आहे का आर मध्ये? आहे, बरोबर आहे. लक्षात येते? अजून एक बघू, सगळे चेक करू शकता तुम्ही. आता 23 आणि 23 आणि 34 घ्या. 23 आहे का इथं? एक मिनिट. हा, 23 आणि 34. मग 24 पण आर मध्ये असलं पाहिजे. आहे 24, बरोबर आहे. ओके, हे झालं ट्रान्झिटिव्हिटी. आर हा ट्रान्झिटिव्ह नव्हता, पण त्याच्यावरून ट्रान्झिटिव्ह क्लोजर आपण या मेथडने फाइंड आउट करू शकतो. मग तो ट्रान्झिटिव्ह क्लोजर काय? तर ट्रान्झिटिव्ह येतो. ठीक आहे. लक्षात आलंय का? हॅलो, लक्षात आलंय? हॅलो, हो सर, आले लक्षात. प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या, म्हणजे नेमकं त्याच्यातलं कॉन्सेप्ट लक्षात येतं. ठीक आहे. आता ही झाली वेगळी मेथड झाली, डायरेक्ट कॉम्पोजिशन केलं होतं. आता दुसरी मेथड काय आहे? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, इथे एक्झाम्पल आहे, आर दिलाय तुम्हाला 1 2 2 1 2 2 3 1 4 3. रिलेशन कशावर आहे? हे ए वरती 1 2 3 4. फाइंड द ट्रान्झिटिव्ह क्लोजर ऑफ आर. आता हे मॅट्रिक्स मेथडने करायचंय. जर प्रॉब्लेम मध्ये असं म्हणलं असेल की युजिंग मॅट्रिक्स मेथड, तरच मॅट्रिक्स मेथड करायची, नाहीतर ह्याच्या आधी जे प्रॉब्लेम दिलाय त्या पद्धतीने केलं तरी पण चालेल. ठीक आहे. लेट mr square mr cube mr raised to 4 be the matrices representing the relation r square r cube r raised to 4 respectively. Then mrt be the matrix of transitive closure of r. ठीक आहे. ठीक आहे. आता गेल्या वेळेस आपण हे बघितलंय मॅट्रिक्स कसा फाइंड करायचा. काय करायचं? एम आर. ठीक आहे. आता 1 2 3 4 1 2 3 4.
4x4चा मॅट्रिक्स होईल 1 2. रिलेशन मध्ये बघा 1 2 म्हणजे इथं 1 येईल, बरोबर आहे. 1 2 पहिल्या रोला मी 1 असाइन केला, 1 2 इथं 1 येईल. ठीक आहे. आता बाकीचं आहे का नाही काय तिथं, त्यामुळं 0 0 2 1 सेकंड रो 2 1 म्हणजे इथं 1 येईल, बरोबर आहे, 1च्या पोझिशनला. ठीक आहे. 2 2 पुढे एक 2 येईल. आता 2 3 2 4 आहे का नाही, मग इथं 0 0. ठीक आहे. 3 3 1 ओके 3 1 3 2 आहे का नाही, 3 2 3 3 आहे का नाही, 3 4 आहे का नाही, 0. आता 4 4 1 आहे का इथं नाही, 0. 4 2 आहे का नाही, 4 3 आहे का आहे इथं 1, आणि 4 4 आहे का नाही मग 0. हा MR असा फाइंड आउट केलाय. लक्षात आलं का? लक्षात आलं मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि MR स्क्वेअर MR क्यूब वगैरे फाइंड आउट करायचं, कारण आपल्याला कुठपर्यंत जायचंय, हे सगळे जॉईन करायचे. ठीक आहे. MR स्क्वेअर म्हणजे MR इंटू MR मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. गेल्या वेळी मी सांगितलंय रो बघायचा, रो बघायचा नेहमीप्रमाणे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, रो बघायचा आणि पुढच्या मॅट्रिक्स मधला कॉलम बघायचा. बघा आता पहिल्या रो मध्ये 1 आहे इथं, बरोबर आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये 1 इथं आहे, बरोबर आहे. आता मल्टिप्लिकेशन करताना रो आणि कॉलम करतो, बरोबर आहे. आता ह्या पोझिशनला ही पोझिशन कुठं जाणार आहे, मल्टिप्लिकेशनला इथं जाणार आहे, बरोबर आहे. आणि बाकीचं 0 0 आहे, 0 0 0 म्हणजे इथं पहिल्या प्लेसला 1 येईल, बरोबर आहे. पुन्हा हे झालं पहिलं, हा पहिला रो झाला, पहिला रो आणि पहिला कॉलम झाला. आता पहिला रो आणि सेकंड कॉलम, सेकंड कॉलम मध्ये बघा इथं 1 आहे. ठीक आहे, 1 इथं आहे. सेकंड कॉलम बघा इथं 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 इंटू 1 होईल, बाकीचं 0, त्यामुळे इथं 1 आला. लक्षात येते का? ओके. आता थर्ड कॉलम मध्ये बघा इथं 1, हा 1 इथं आहेच. ठीक आहे. मल्टिप्लाय करत असताना हा 1 इथं येणार मल्टिप्लिकेशनला 0 ला, आणि बाकीच्या ठिकाणी 0 0 0 आहे, त्यामुळे इथं 0 होईल. लक्षात आलं का? आता फोर्थ कॉलम इथं 1 आहे फर्स्ट रो, पण हा सगळाच रो 0 आहे, त्यामुळे इथं 0 आलं. लक्षात आलं? ठीक आहे. आता सेकंड रो बघा 1 1 कुठे आहेत, फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 1 1 आहेत. हा आता मल्टिप्लिकेशनला पहिला कॉलम घेतला पुढच्या सेकंड मॅट्रिक्स मधला, तर बघा ह्या इथं 1 आहे बघा पहिला कॉलम सेकंड मधला, त्यामुळे इथं आपल्याला 1 येईल. मल्टिप्लाय रो इंटू कॉलम करतो ना, बरोबर आहे. ठीक आहे. तसंच सेकंड कॉलमला इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणून 1 + 1 2 नाही करायचं. लक्षात ठेवा, हा बुलियन मॅट्रिक्स आहे. बुलियन मॅट्रिक्स मध्ये 1 आणि 0च असतात, आणि हे ऑपरेशन असंच करायचं. हे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 + 1 2 नाही येणार, 1च लिहायचं. ठीक आहे. आता पुढचा तिसरा कॉलम बघा, ज्या पोझिशनला पहिल्या मॅट्रिक्स मधला सेकंड रो मध्ये जे 1 1 आहेत, ते जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तिसऱ्या कॉलमला, तिथं 0 0 आहेत, त्यामुळे इथं 0 होईल. लक्षात आलं? आणि पुढचा कॉलम तर काय 0 0 आहे, त्यामुळे हे 0च होईल. ठीक आहे, लक्षात येते? आता थर्ड रो घ्या, थर्ड रो पहिल्या पोझिशनला 1 आहे, पहिला कॉलम
पहिला एलिमेंट 0 आहे, त्यामुळे इथं 0 आलं. बरोबर आहे. आता सेकंड कॉलम घेतल्यावरती पहिल्या पोझिशनला 1 आहे, 1 × 1 1, बाकीचं 0, त्यामुळे इथं 1 येईल. बरोबर आहे. थर्ड मध्ये पण बघा, 1 ज्या पोझिशनला पहिल्या मॅट्रिक्स मधल्या रो मध्ये 1 ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन वरून थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करत असताना इथं सगळे झिरोच आहेत. बरोबर आहे, त्यामुळे इथं 0 येईल. फोर्थ कॉलम जो आहे सेकंड मॅट्रिक्स मधला तो 0च आहे, त्यामुळे इथं 0 आलं. लक्षात येत आहे. तसंच सेम फोर्थ रो बघायचा, 1 कुठल्या पोझिशनला आहे, पहिला कॉलम बघायचा, त्या पोझिशनला 1 आहे. बरोबर आहे. रो इंटू कॉलम करतो ते मॅच करून बघायचे, एलिमेंट मॅच करायचे तिथं, म्हणजे इथं 1 येईल. बरोबर आहे. आता पुढचा कॉलम जर बघितला तर त्या पोझिशनला 0 आहे, त्यामुळे 0. त्याच्या पुढे 0 आहे, 0. पुढचा रो जो आहे, कॉलम जो आहे तो 0च आहे, 0. हा मॅट्रिक्स कसा काढला लक्षात आलं. MR². मग आता ह्याच्यावरून रिलेशन फाइंड आउट करायचं. ओके, रिलेशन. मग R2 मध्ये काय काय येईल इथे लिहायचं, 1 2 3 4, 1 2 3 4. इथं 1 आहे म्हणजे 1 1 आलं. बरोबर आहे. ओके. सेकंड कॉलम 1 आलाय म्हणजे काय येणार आहे, 2 1, सॉरी, एक मिनिट, हा इकडे लिहिलं ना आपण, तसं नाही लिहिलं, एक मिनिट, या साईडला लिहायचं, 1 2 3 4, 1 2 3 4. हा 1 1 1 2. ठीक आहे. पुन्हा 2 1 2 2 आले. आता 3 2 आला, हे 4 1 आलं का. ठीक आहे. आता R³ काढायचं, MR³. MR³ म्हणजे MR² इंटू MR. आता जो वरती आपण जो काढला इथं MR², MR² तो मॅट्रिक्स घ्यायचा इंटू MR. आता जसं सांगितलं सेम तसं मल्टिप्लिकेशन करून MR³ निघेल. ठीक आहे. सेम तसं आता जसं तुम्हाला सांगितलं, 1 2 3 4, 1 2 3 4. पहिली पोझिशन 1 1 1, 1 2 2 1. बरोबर आहे. 2 2. रो आणि कॉलम बघायचा, 3 1 3 2. बरोबर आहे. आणि 4 2. ठीक आहे. तसंच R⁴ फाइंड आउट करायचा. इथपर्यंत झालं. R⁴ फाइंड झाला. म्हणजेच शेवटचा MRT काय येईल तुमचा, ट्रान्झिटिव्ह क्लोजर. एक हे सगळे जॉईन करायचे मॅट्रायसेस बाय युजिंग बुलियन अल्जेब्रा. आता ते कसे केले, एक मिनिट सांगतो तुम्हाला. आता ते लिहायला पाहिजे आपण, 1 मिनिट. ठीक आहे, एक मिनिट, व्हाईट बोर्ड काढतो मी. व्हाईट बोर्ड. तर MT इक्वल टू सॉरी
MRT equal to MR join MR2 join करतोय VA MR3 MR4. आता हे सगळे मॅट्रायसेस काय करायचे, लिहायचे. MR म्हणजे 0 1 0 0 1 1 0 0 1 0 0 0 0 0 1 0. ओके, हा MR झाला. MR2 1 1 0 0 1 1 0 0 0 1 0 0 1 0 0 0. ठीक आहे. आता मध्ये मी सिम्बॉल काढत नाही. MR3 आहे 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 0 1 0 0. ठीक आहे. MR4 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0. आता जसं युनियन करतो आपण, युनियन तसंच इथं करायचं. बघा पहिला शेवटचा मॅट्रिक्स बघा. 1 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 1. ठीक आहे. इथं पण तिथंच 1 1 1 1 आहेत. इथं पण तिथंच 1 1 1 1 आहेत. 0 मध्ये आधी असेल. ठीक आहे. फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये पण तिथं आहे. पण हे दोन कॉलम सोडले तर आणखी 1 कुठं आहे, फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये, म्हणजे तो इथं 1 येणार. ठीक आहे. आणि बाकीचं 0 0 0 जसं बाकी सगळ्या मॅट्रिक्स मध्ये आहे तसं येणार. हा झाला तुमचा MRT. लक्षात आलं? ठीक आहे. लक्षात आलं का? काय इथं शंका आहे का तुमची? शंका आहे का इथं काय? मानसी, ओंकार, प्रणोती, मनाली. तर नाही काही हम्म? समजलंय सर. समजलंय. समजले ना? ठीक आहे. ओके, तर हा होता ट्रान्झिटिव्ह. तर हा मॅट्रिक्स आपण असा फाइंड आउट केला. ओके. आता ह्या मॅट्रिक्स वरून पुन्हा रिलेशन 1 2 3 4 1 2 3 4 असं लिहून घ्यायचं पेन्सिलने. पहिली पोझिशन काय 1 1, दुसरी 1 2, तिसरी 0 0 0 ते सोडून द्या. पुन्हा 1 बघा 2 1 2 2 3 1 3 2 4 1 4 2 आणि 4 3. आले.
विच इज द रिक्वायर्ड ट्रान्झिटिव्ह क्लोजर. आता हा जर चेक केला आपण रिलेशन तर हे ट्रान्झिटिव्ह आहे का? तर बघा 1 1 आहे, 1 2 आहे, 1 2 आहेच यात, बरोबर आहे. ओके, 1 2 2 1 1 1 आहे, बरोबर आहे. जॉईन करायचं असं ए बी बी सी असेल तर ए सी असलं पाहिजे, बरोबर आहे. बघा पहिल्या ऑर्डर पेअर मधली सेकंड प्लेस, सेकंड ऑर्डर पेअर मधली फर्स्ट प्लेस, जॉईन करायचं ते. ओके, आता पुढची एखादी बघूया. बर 3 1, बरं बघा 3 1 आणि 1 2, 3 2 आहे का? बघा आहे 3 2, बरोबर आहे. ओके, दुसरे आणखी बघा 4 1 आणि 1 2 घेतलं, 1 2 4 2 आहे, बरोबर आहे. ठीक आहे, अजून काय बघता येईल? बरेच आहेत. 4 4 2, ठीक आहे, 4 3 आणि 3 1, 4 1 आहे, बरोबर आहे. तर हा झाला ट्रान्झिटिव्ह क्लोजर.